डॉक्टरांनी आशा सोडिली, व्याधी दुस्साध्य ऐसी ठरविली, हकीम वैद्यांची बुद्धी थकली, उमेद खचली माझीही। तरी आता एक विनंती आहे आपुले चरणाप्रती, व्हावी मज आपुली भेट निश्चिती, ही एक चित्ती असोसी। चांदोरकरांनी पत्र वाचिले, त्यांचेही मन खिन्न झाले, भीमाजी पाटील बहुभले, नाना द्रवले अंतरी। उत्तरी कळविती एकची उपाय, साई बाबांचे धरावे पाय, हाची केवळ तरणोपाय, बाप माय तो एक। तीच कनवाळू सर्वांची आई, हाके सरसी धावत येई, कळवळूनी कडिये घेई, जाणे सोयी लेकरांची। क्षयरोगाची कथा काय, महारोग दर्शने जाय, शंका न धरी तिळप्राय, घट्ट पाय धरी जा। जो जे मागे त्या ते देई, हे ब्रीद जयाने बांधिले पायी, म्हणोनी म्हणतो करी गा घाई, दर्शन घेई साईंचे। भयाम माझी मोठे भय, मरणा परिस तुझे काय, घट्ट धरी जा साईंचे पाय, करील निर्भय तो एक। दुस्सह्य पाटलाची व्यथा, पातली प्राणांतिक अवस्था, कधी भेटेन साईनाथा, कधी कार्यार्था साधेन। ऐसा पाटील झाला बावरा, म्हणे सरसामान आवरा, उदयिक सत्वर तयारी करा, वाट धरा शिर्डीची। येणे प्रमाणे दृढ निश्चयेसी, निरोप पुसूनी सकळिकासी, महाराजांचे दर्शनासी, निघाले शिर्डीसी पाटील। घेतले आप्तजन बरोबरी, भीमाजी निघाले झडकरी, उत्कंठा फारची अंतरी, शिर्डी सत्वरी कै देखे। मशिदीच्या चौका शेजारी, गाडी आली पुढले द्वारी, चौघाही वाहून या करी, भीमाजी वरी आणिले। नाना साहेब समवेत होते, माधवरावही आले तेथे, ज्या माधवरावांची हाते, सुगम पदते सर्वत्र। पाटील पाहोनी बाबा वदती, श्यामा हे चोर आणूनी किती, घालशी माझे अंगावरती, काय हे कृती बरी का। साईपदी ठेविला माथा, भीमाजी म्हणे साईनाथा, कृपा करी मज अनाथा, दीनानाथा सांभाळी। देखूनिया पाटलाची व्यथा, दया उपजली साईनाथा, ते सरसी शमली दुःखावस्था, पाटील चित्ता विश्वासला। पाहुनी भीमाजी अस्वस्थ, कृपा सागर साई समर्थ, हेलावला अपरिमित, बोले सस्मित मुख तेव्हा। बैस आता सोडी खंत, खंत न करीती विचारवंत, झाला तुझिया भोक्तृत्वा अंत, पाय शिर्डीत टाकिता।